आपला बाबू एका गावामध्ये गेला आणि गावामध्ये गेल्याच्या नंतर त्या बाबूनी त्या गावकऱ्यांना कुतूहलाने विचारलं. नेमकं त्या दिवशी तो महापुरुषांचे, मोठ्या मोठ्या लोकांचे चरित्र वाचून त्या गावात गेलेला होता. मग असंच महापुरुषांची किंवा मोठ्या मोठ्या लोकांची माहिती काढण्याकरता तो त्या गावात गेला आणि त्यांनी गावकऱ्यांना विचारलं की बाबांनो, तुमच्या गावामध्ये कुणी असा मोठा पुरुष, महापुरुष, एखादा मोठा व्यक्ती जन्माला आलेला आहे का? सगळ्या गावकऱ्यांनी सांगितलं, आमच्या गावात मोठा माणूस, मोठा व्यक्ती कुणीच जन्माला आलेलं नाही. आमच्या गावात सगळे लहान लहान बाळच जन्माला येतात आणि नंतर ते मोठे होतात. जे सिरियसली ऐकतायत ना, याला जोक म्हणतात बरं का, याला हसावं लागतं. ज्याला जोकला सुद्धा हसावं लागतं, हे सांगावं लागतं, ते फार कठीण आहे बाबा. तर सांगायचा मुद्दा हाच आहे की जन्मतः सगळे लहान लहान बाळच असतात, पण नंतर आपल्या विचारांनी, आपल्या कर्मांनी, आपल्या वागण्यानी, आपल्या बोलण्यानी ते मोठे होतात. काही माणसं अशी असतात की जे जन्माला येतात, त्यांचा संसार करतात, खातात, पितात, एक दिवशी जय गुरुदेव गेले. त्यांच्या असण्याचा किंवा नसण्याचा फारसा कोणाला काही फरक पडत नाही. पण काही लोकांचं वागणं, बोलणं, चालणं, पाहणं, विचार करणं, त्यांचं सानिध्य, त्यांचा सहवास असा असतो की त्याच्यामुळे, त्याच्या आनंदातून, त्याच्या शब्दातून, त्याच्या सानिध्यातून हजारो लोकांना सुद्धा तो त्याच्यासारखंच करतो. तो आनंदात जगत असतो, तो त्याचं आयुष्य फुल एन्जॉय करत असतो. आणि त्याचं आयुष्य फुल एन्जॉय करत असताना त्याच्या केवळ सानिध्याने, त्याच्या केवळ सहवासाने, त्याच्या केवळ विचारांनी, इतकंच नाही तर त्याच्या केवळ स्मरणाने लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य येतं. आणि अशा व्यक्तीमधलं जे तत्व आहे, जी ऊर्जा आहे, त्याला गुरुतत्व म्हणतात. आणि खरा गुरु तो आहे जो त्याच्यातलं गुरुतत्व प्रत्येकामध्ये देतो, पेरतो, त्या गुरुतत्वाचं बीज तो लावतो. हे मला तरी असं वाटतं की मी एकटाच मोठ्या गादीवर बसलेलो आहे, मोठा बाबा, आणि सगळ्यांनी येऊन माझ्या पाया पडायला पाहिजे, माझं नाव घ्यायला पाहिजे, सगळे लहान आणि मीच लय मोठा, अशाला गुरु म्हणतच नाही. हे माझं मत आहे बरं का. गुरु कोण आहे? जो त्याच्यातली ऊर्जा, त्याच्यातला आनंद, त्याच्यातलं समाधान, त्याच्यातली तृप्तता, त्याच्यातलं देवपण, त्याच्यातली आपुलकी, त्याच्यातलं प्रेम, जो सर्वांमध्ये देतो, जो सर्वांमध्ये पेरतो, जो बीज लावतो प्रत्येकाच्या हृदयात, मनात, तो गुरु आहे. म्हणजे त्याचं आणि साधकांचं जे रिलेशन आहे, जे नातं आहे, ते असं राहत नाही बरं का की हा मोठा बाबा आणि दबून दबून असं जायचं त्याच्याकडे आणि जय गुरुदेव. नाही,
आणि तुम्ही कुणीच नाही असं नाहीये. गुरु आणि त्याच्या साधकांचं नातं कसं आहे? त्याला आठवलं रे आठवलं, त्याला पाहिलं की मान खाली जात नाही, उलट हात पसरले जातात, त्याला जवळ घ्यावं असं वाटतं आणि त्याच्या चेहऱ्यावरती आपोआप जे हास्य असतं त्याच्यामुळे आपल्याही चेहऱ्यावरती हास्य येतं. तो गुरु आहे. सोबत आहात का तुम्ही सगळे माझ्या? जिथे तुम्ही आहात तिथे सगळेजण? येस नो? आता काही वेळा करता तुमचे सगळे काम, तुमची घाई 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 ही बाजूला ठेवा आणि मला हा सत्संग अनुभवायचा आहे. मला श्रवण करायचंय. या मानसिकतेत एकदा एका जागी बसा, शांत व्हा जरा. आणि जे मी सांगतोय त्याचा अनुभव घ्या. कारण प्रवचन, लेक्चर, व्याख्यान, कथाकथन याच्यामध्ये आणि आपल्या सत्संगामध्ये खूप मोठा फरक आहे. त्याच्यामध्ये सांगणारा वेगळा राहतो, ऐकणारा वेगळा राहतो. सत्संगाचा अर्थ एकरूपता, सत्संगाचा अर्थ एकत्व, सत्संगाचा अर्थ आहे अद्वैताची अनुभूती. की तो आणि मी, सांगणारा आणि मी वेगवेगळे नाहीच आहे. तो असेल खूप दूर, मी असेल खूप दूर, पण आत्ता सुद्धा मला हेच अनुभवता येतंय, अनुभवतोय की तो आणि मी एकच आहे. तर प्रत्येकामध्ये जो गुरुतत्व देतो तो गुरु. गुरु नेमका आहे तरी कोण? हे दिसणारं शरीर, हा व्यक्ती? बिलकुल नाही. मी पहिल्यापासून सांगतोय की या व्यक्तीमध्ये, या शरीरामध्ये कधीच अडकायचं नाही. नाही तर काय होईल? हा व्यक्ती, हे शरीर गेलं की तुमची साधना सुटली. या व्यक्तीचा राग आला की तुम्ही दिलं सगळं सोडून. गुरुतत्व, गुरुत्व, ऊर्जा याच्याशी जोडल्या जा. तुमच्या दृष्टीने काय आहे गुरुपौर्णिमा मला नाही माहिती. मी माझ्या जागेवर राहून जो विचार करतो, कुणी काय सांगितलं, व्यासांपासून तर आजपर्यंत कुणी काय काय सांगितलं, मी त्याचा कधी विचार करत नाही. मी तेच बोलतो जे मी अनुभवतोय, जे मी वागतोय, जे मी बोलतोय. माझं बोलणं हे माझ्या अनुभवातून आहे. आणि जर मी अनुभवलेलं नसेल तर मी बोलणार नाही. तुमच्यासाठी काय गुरुपौर्णिमा मला माहिती नाही, पण माझ्यासाठी गुरुपौर्णिमा काय? ती साधकांसाठी नाहीच आहे, ती शिष्यांसाठी नाहीच आहे. गुरुपौर्णिमा ही गुरुसाठी आहे. मी माझ्या जागेवरती राहून विचार करतोय. तुमच्यासाठी असेल, पण गुरुपौर्णिमा ही गुरुसाठी आहे. ही माझ्यासाठी आहे. माझी गुरुपौर्णिमा म्हणजे आजचा माझा आरसा आहे. की तू जे लोकांना सांगतोय, फार मोठ्या मोठ्या गप्पा मारतोय, तू तसा वागतो का अगोदर ते बघ. मी तुम्हाला धन्यवाद याच्यासाठी देतोय की तुमच्या निमित्ताने मला माझं दर्शन घडतंय. हे तर नेहमी बघा, दिव्याखाली अंधार असतो. जो दिवा इतरांना प्रकाश देतो त्याच्या खाली अंधार. गुरुपौर्णिमा ही फक्त शिष्यांसाठी, साधकांसाठी नाहीच आहे.
एक तर मी पहिलेही सांगतो, ना मी कोणाचा गुरु आहे ना माझा कोणी शिष्य आहे. मी एक सर्वसाधारण संसारी माणूस आहे. फक्त माझी तळमळ आहे की माझा आनंद, माझा उत्साह, मी अनुभवलेलं देवपण, देवत्व, माझं प्रेम या जगातल्या प्रत्येकाला द्यायचंय, ही माझी तळमळ. आणि त्या तळमळीतून जे साधक माझ्यासोबत जोडल्या जातात, ज्यांना अनुभव येतात, बस आमचा परिवार आहे. ना मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे ना कोणी माझ्यापेक्षा छोट आहे. आम्ही एक आहोत, एक. तुम्ही सगळे साधक जे ज्ञानयोगाशी जोडलेले आहेत, मला सांगा बरं, उत्तर द्या बरं, की तुम्हाला सुद्धा माऊलींकडे बघून हीच एकत्वाची अनुभूती येते का? आणि जर तुम्ही या ज्ञानयोगाला परिवार समजतच नसताल, अनुभवत नसताल, आणि बाहेरून जर तुम्ही केवळ बघत असताल, तर ज्ञान मिळेल तुम्हाला, अनुभव नाही मिळणार. म्हणजे तुमच्या माझ्या नात्याला काय नाव द्यायचं, तर नाव का द्यायचं हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. गुरु आणि शिष्य हे नाव द्यायचं, मित्र हे नाव द्यायचं. जिथे सगळे नाव संपतात, जिथे सगळे शब्द संपतात, आणि नाव संपून, शब्द संपून, जिथे अनुभवांचा प्रवास सुरू होतो, अशा नावाला संपवून अनुभवांच्या नावेत बसून या जीवनाच्या समुद्रातून प्रवास करणं म्हणजे गुरुतत्वाचा अनुभव करणं. ज्यांनी ज्यांनी आपलं शिबिर केलं ना, त्यांना निश्चित याची अनुभूती येईल. काहीच कारण नसतं, पण इतकं एकत्व, इतकं एकत्व की मी हसलो की साधक हसतात, माझ्या डोळ्यात अश्रू आली की तुमच्या डोळ्यात अश्रू येतात. तुम्हाला काही होणार असेल तर मला कळतं, आणि तुम्ही अस्वस्थ असताल तर मी अस्वस्थ होतो. कशामुळे? की नाही, हे माझं लेकरू, ही माझी व्यक्ती, याच्या आयुष्यात चांगलं घडलं पाहिजे, ही तळमळ ज्यामध्ये आहे तो गुरु. मग गुरु कोण आहे? माझा अनुभव सांगतोय बरं का. गुरु कोण आहे? गुरु आहे संकटातली संधी म्हणजे गुरु. संकटातली संधी म्हणजे गुरु. समजून घ्या. कारण गुरु ही व्यक्ती नाही ना. माऊलीजींनी तुम्हाला काहीतरी सांगितलं आणि ते सांगितल्याच्या नंतर तुम्ही ऐकून जर सोडून दिलं तर तुम्हाला अनुभव येणार नाही. पण माऊलींचे विचार आणि माऊलींसोबतचं एकत्व जर असलं तर आयुष्यात ज्या वेळेला संकट येतं, ज्ञानयोगात येण्याच्या आधी आणि ज्ञानयोगात आल्यानंतरचं जीवन तुमचं 100% बदललेलं असणार. तेच घर, तेच लोक, तेच तुम्ही, तोच प्रसंग, तीच घटना, पण तुम्ही बदललेले आहेत. अनुभवत आहात का तुम्ही सगळेजण? बोला, सांगा. तुम्ही पण अनुभवत आहात? सगळं तेच असतं, पण आता लोक तुम्हाला वेड म्हणतात. का बरं? जे काम तुम्ही सिरियसली करायचे ते काम आता हसत हसत करतात. का बरं हसतात? कारण काहीच नाही, बस आतून एवढा आनंद, एवढा आनंद, एवढं समाधान आहे की का हसतोय तेही कळत नाही. पण चांगलं घडणं का वाईट घडणं याच्या पलीकडे तुम्ही गेलेले. अनुभवत आहात तुम्ही सगळेजण? तुम्ही वेडे झालेले आहेत. माऊलीने वेड केलेलं तुम्हाला. मला गॅरंटी, जे ज्ञानयोगाच्या सोबतचे लोक आहेत ना, जे ज्ञानयोगाच्या परिवारातले लोक आहेत ना, बाकीचे लोक आहेत त्याच्या नादी लागू नको, ते इकडे आहे, ते त्या माऊलीच्या नादी लागलेले आहे, ते नेहमी हसतच राहत. त्याला न गम ना दम. अनुभवलंय का तुम्ही? तुम्हाला लोक म्हणतात काय हसतो रे वेड्यासारखा. कारण आज लोकांची जगण्याची एक स्टाईल झालेली. तुम्ही घरी सुद्धा करून बघा.
जर तुम्ही तोंड उतरवून थोबाड पडून जर घरात गेला ना, कुणीही तुम्हाला विचारणार नाही. पण जर एखाद्या दिवशी तुम्ही करून बघा गंमत, हसत हसत जा. जर तुम्ही हसत हसत घरात गेला ना, तुम्हाला लोक विचारतील, ए काय झालं सांग ना, ए काय झालं सांग ना, ए काय झालं सांग ना. कारण आज लहान बाळ होणं, निरागस होणं आणि लहानपणात देगा देवा असे शब्द बोलणं हे फक्त पुस्तकी झालेले, बोलण्यापुरतं झालेले. अनुभव तो कोण? जो माणूस सांगतो सर्वांना लहानपण देगा देवा, हे महाराजांनी सांगितलेले, त्याचा चेहरा तर बघा. आणि आपल्या इथं कसं आहे, सांगणार येड आणि ते जे ऐकतंय त्याला येड बनवत. पण एक गोष्ट आहे, असं शहाणपणातून आलेलं जे वेडेपण आहे ना, म्हणजे ज्ञान तर आहे, बुद्धिमत्ता सुद्धा आहे, पण शहाणपणातून आलेलं वेडेपण जे ना, परमेश्वर त्याच्या सोबत असतो. त्याच्यातून तो कृती करून घेत असतो. त्याला हे माहिती असतं की संकट आलं, बाकीचे लोक काय करतील, तीच रडत बसतील, आता काय करायचं असं विचार करतील, आता माझं कसं होईल ही चिंता त्यांना लागलेली असेल. पण ज्ञानयोगा साधक काय करेल, जेवढं मोठं संकट तेवढं मोठ्या चेहऱ्यावरती स्माईल, तेवढं मोठं हसणं, त्या संकटावरती हसतंय आणि नंतर याच्या हसण्याकडे बघून संकट घाबरतं. आई एकही उभे तुम्ही अनुभवत आहात का? हे झालं काय, अरे जिथे बाकीचे लोक रडतायत, सिरियस होत आहेत, हे हसते का बरं? ते संकट शक्यतो तुमच्या वाटेला जातच नाही. का? कारण गुरु म्हणजे काय, संकटातली संधी. तुम्हाला ती संकट वाटत नाही, तुम्हाला ती संधी वाटते. कुठली कुठली संधी? की माझ्या गुरूंनी मला जे सांगितलेलं आहे, माझ्या माऊलींनी जे सांगितलेलं आहे, आता अप्लाय करायची संधी आलेली आहे. मी लय गप्पा मारतो ना, आता ते वापरायची संधी आलेली आहे. मी जे जे ज्ञान घेतलेलं आहे ना, आता ते वापरायची संधी आलेली आहे. आणि हे संकट मला दाखवून देणार आहे की मी मजबूत आहे की नाहीये. हे संकट मला दाखवून देणार आहे की आनंदात असताना तर तू हसत असतोस, पण हे संकट मला दाखवून देणार आहे की तणावात असताना सुद्धा तू रिलॅक्स राहू शकतो की नाही. आर यू विथ मी? ऐसा अनुभव आपको भी आया है? आया है. मग गुरु कोण आहे? संकटातली संधी. गुरु कोण आहे? उन्हातली सावली. गुरु आहे संकटातली संधी, गुरु आहे उन्हातली सावली. म्हणजे सगळं मनाच्या विरुद्ध घडतंय, काहीच नाही, काहीच मिळत नाही. प्रश्न आहे, मौली का घडतंय माझ्या आयुष्यात असं? मी एवढं सगळे चांगले काम करतो आणि मग कधी कधी चांगुलपणावरती शंका यायला लागते की यार त्याचं इतकं चांगलं झालेलं आहे आणि मी असा का बरं? पण या अशा संकटाच्या, या अशा तळपत्या उन्हात नुसतं त्याचं स्मरण केलं, त्याचा चेहरा आठवला ना, की सावलीत जसं छान वाटतं. 4 तास उन्हात प्रवास करणाऱ्याला जर झाडाची सावली भेटली तर जितकं छान वाटतं ना, तितकं त्या गुरुची आठवण जरी आली तरी छान वाटतं. काय वाटतं मग? त्याचा परिणाम उन्हाचा होत नाही. तुम्ही काय म्हणता? छोडो यार, चलते रहेगी ये बातें. माऊली आहेत ना सोबत माझ्या, होईल नक्की काहीतरी मार्ग निघेल. अनुभवत आहात? संकटातली संधी, उन्हातली सावली म्हणजे गुरु आहे. गुरु म्हणजे दुधावरची साय. जी क्रीम आहे, सगळ्यात मेन. जसं जीवन आपण जगतोय, पण त्या जीवनाचं सार काय आहे त्याची अनुभूती, त्याचं ज्ञान तुमच्या कृतीतून दिसणं.
गुरु म्हणजे प्रेम. केवळ पुस्तकी ज्ञान नाही, मग अनुभवातून आलेलं ज्ञान म्हणजे गुरु. गुरु म्हणजे प्रॉब्लेम मधला विश्वास. तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम निर्माण झाले, अडथळे निर्माण झाले. काही लोक त्या अडथळ्यांना बघून हार मानतात आणि काही लोक काय म्हणतात, उसमे क्या आहे, त्याच्यात काय एवढं. अरे येऊ द्या ना अडथळा, माझा विश्वास आहे की तो आहे माझ्यासोबत. आणि हे सगळं अहंकारातून नाही बरं का, अगदी लहान बनून, छोटस बाळ बनून. तुमच्यातली ती महानता, तुमच्यातलं ते बालपण जो तुम्हाला दाखवतो, सगळं तुमच्यात आहे बरं का. हे असं नाहीये की तो लय मोठा आहे आणि मग त्याची कृपा होते आणि मग तुम्ही सगळं काही करता. नाही, जेवढा महत्वाचा गुरु आहे तेवढा घेणारा महत्वाचा आहे. जर घेणाराच नसेल तर काय करेल तो. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की आजच्या दिवशी ते पाय धुवायचे, आलं की नमस्कार करायचे, मला हे आवडत नाही, मला हे नकोय. कारण गुरु म्हणजे आचरण, गुरु म्हणजे संकटातली संधी, गुरु म्हणजे बोलणं तसं वागणं, गुरु म्हणजे स्वतः अनुभूती घेऊन बोलणं, गुरु म्हणजे विश्वास, गुरु म्हणजे सकारात्मक ऊर्जा, गुरु म्हणजे हृदयातलं प्रेम, गुरु म्हणजे जीवनातलं जगणं. जीवन सगळ्यांना मिळालेलं आहे पण जगणं. गुरु म्हणजे जगण्यातला अनुभव, गुरु म्हणजे अनुभवाचा अनुभव घेणारा द्रष्टा, गुरु म्हणजे त्या द्रष्ट्याला पाहायला लावणारा साक्षीभाव. गुरु म्हणजे ऊर्जा. आणि एका शरीरात अडकले की हे सगळं संपलं. ज्याच्या मनामध्ये इतरांविषयी द्वेष आहे तो गुरु नाहीच आहे. ज्याला असं वाटतंय माझं माझं माझा ज्ञानयोग, आणि तुम्ही ज्ञानयोग केला ना, दुसरं शिबिरच करायचं नाही, दुसऱ्याकडनं शिकायचंच नाही, आणि हे ज्ञानयोगातलं हे 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 ना हे आपलंय माझं आहे, असा जो लिमिटेड करतो ना, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी साधकांच्या मनाची, तो गुरु नाहीच आहे. कारण गुरु म्हणजे काय, सर्वसमावेशकता. गुरु म्हणजे काय, समर्पण. गुरु म्हणजे काय, प्रत्येकासमोर झुकणं. गुरु म्हणजे काय, प्रत्येकात गुरु पाहणं. जर मला असं वाटत असेल याला काय कळतं रे, हे तर आपलं ज्ञानयोगाचं शिबिर केलेलं आहे, हे कोण आहे, तर मी पात्र नाहीये, माझ्यात ती पात्रता नाहीये. कारण गुरु म्हणजे काय, गुरु म्हणजे प्रत्येकात देवत्व पाहणं. जेव्हा तुम्ही बनतात लहान तेव्हाच तुम्ही बनतात महान. जेव्हा तुम्ही बनतात लहान तेव्हाच तुम्ही बनतात महान. ज्ञानाचा मुखवटा सोडून, ज्ञानाचा मुखवटा सोडून निरागसतेला स्वीकारता. जेव्हा तुम्ही ज्ञानाचा मुखवटा सोडून
निरागसतेच स्वीकारता वहान, तेव्हाच तुम्ही बनतात महान. खूप ज्ञानी म्हटलं, शिकूच शकत नाही. जेव्हा तुम्ही बनतात लहान, तेव्हा तुम्ही बनतात महान. ज्ञानाचा मुखवटा सोडून निरागसतेच स्वीकारता वहान, तेव्हा तुम्ही बनतात महान. चिंता, दुःख, अहंकार ठेवतात जेव्हा गहाण, चिंता, दुःख आणि अहंकार ठेवतात जेव्हा गहाण, तेव्हा तुम्ही बनतात महान. इतरांना सुगंध देण्यासाठी जेव्हा तुम्ही बनता चंदनाची सहान, चंदन उगळण्याचं ती सहान, तेव्हा तुम्ही बनतात महान. ही महानता जिथे दिसेल तो गुरु. मग मी माझं वैयक्तिक मत सांगतो, लोकांना काय वाटतं मला माहिती नाही. पण जर तुम्ही असं समजलं की ज्ञानयोगच सगळ्यात श्रेष्ठ आणि इतर जे शिबिर घेतात, इतर जे लोक आहेत त्याचं काही खरं नाही, आपलंच खरं, तर तुम्ही माझ्याशी जोडलेले नाही आहेत. प्रत्येकाकडनं शिका, जोडलेले राहा, पण प्रत्येकात देवाला बघा, प्रत्येकाकडनं शिका. खूप काही शिकण्यासारखं आहे, हे समजून घ्या. म्हणून मी जास्त आज घेणार नाहीये. मी फक्त एवढंच सांगतो, गुरु तुम्हाला काय देतो? 3 गोष्टी गुरु सगळ्यात महत्वाच्या तुम्हाला देतो. 3 गोष्टी, आणि फार महत्वाच्या त्या 3 गोष्टी. कुठल्या 3 गोष्टी? सगळ्यात पहिली गोष्ट गुरु देतो एकरूपता आणि एकतानता. तुम्ही बोलू शकता, तुम्ही सांगू शकता मला. काय सांगितलं मी? एकरूपता आणि एकतानता. नंबर 2, निरागसता आणि निस्सीमता. म्हणजे काय मी सांगणार आहे. नंबर 3, समरसता आणि सत्यता. समरसता आणि सत्यता, या 3 गोष्टी गुरु देत असतो. काय काय? एकरूपता, एकतानता, निरागसता आणि निस्सीमता, आणि समरूपता आणि सत्यता. आता एकरूपता म्हणजे काय? प्रत्येक ठिकाणी जिथे कुठे तुम्ही जाताल ना, तुम्ही इतके लहान होता, इतके शांत, इतके शुद्ध होतात त्या गुरुच्या सानिध्याने, की आपला आणि दुसरा असं राहतच नाही. आणि मग जे मिळेल, एकरूपता आणि एकतानतेचा अर्थ काय आहे का? जे मिळेल त्या प्रत्येक गोष्टीशी एकरूप तुम्ही होऊन जातात, तुमच्या तक्रारी संपतात. एकतानता, त्याच्या सुरात तुम्ही सूर आपोआप मिळवून जे मिळेल बस त्याचं गीत गात राहतात. एकरूपता म्हणजे काय? जिवंतपणी जो जगायला शिकवतो तो गुरु, पाण्यासोबत जो वाहायला शिकवतो तो गुरु, वाऱ्यासोबत झाड डोलताना जो डोलायला शिकवतो तो गुरु, गाणं ऐकताना गाणं बनून जायला जो शिकवतो तो गुरु, निसर्गाचा अनुभव घेऊन जो निसर्गरूप व्हायला शिकवतो तो गुरु, समोरचा हसताना त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य जो तुम्हाला बनायला लावतो तो गुरु. कळतंय का? एकरूपता, जो चल रहा है, जे मिळेल, आमची काही तक्रारच नाहीये, बस त्याच्यासोबत एकरूप. एकरूपता आणि एकतानता. आणि मग अशा वेळेला काय होतं? एकरूप का होता तुम्ही?
कारण तुम्हाला तक्रारच राहत नाही. तक्रार का राहतात? का राहते तक्रार? कारण तुमच्या अपेक्षा असतात है ना. घरामध्ये किंवा बाहेर सुद्धा भांडणं तुमचे केव्हा होतात? केव्हा होतात तुमचे भांडणं? ज्या वेळेला दोन गोष्टी, एक तर तुमचा अहंकार असतो की त्यांनी माझं ऐकायलाच पाहिजे. नंबर 2, तुमच्या अपेक्षा असतात की ह्यानी असं असं वागायला पाहिजे. तुमचं ऐकलं नाही तरी अहंकाराचा भडका उडतो आणि तुमच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या नाही तरी तुम्हाला दुःख होतं. मग तिथून तो आणि मी वेगळा होतो आणि सुरुवात होतात भांडण. ही व्यक्तीबाबत. जीवनात दुःख का बरं होतं? पुन्हा सेम तसंच. जीवनात दुःख का होतं? कारण तुमच्या जीवनाकडनं अपेक्षा असतात आणि तुम्हाला जे हवंय ते ज्या वेळेला जीवनातून मिळालं नाही, अपेक्षा भंग होतो आणि ज्याचा अपेक्षा भंग झाला त्याला डिप्रेशन येईल. ते आत्महत्येचा विचार करत ते म्हणाले या जगात मीच दुःखी रे बाबा, माझ्या एवढं दुःखी कोणीच नाही. पण आपला ज्ञानयोगाचा जो साधक आहे तो काय करतो? एकरूपता. अरे जो मिळालं, जे मिळालं ना, मी खुश आहे त्याच्यात. का बरं? कारण एकरूपता आणि एकतांतेसोबत त्याला दुसरी एक गोष्ट मिळालेली असते. कुठली? समरसता आणि सत्यता. समरसता आणि सत्यता म्हणजे नेमकं काय? या दोन्ही गोष्टी सगळ्या इंटरलिंक आहे बरं का. हे सगळं इंटरलिंक आहे. म्हणजे एकरूपता आणि एकतानता याच्या सोबतच काय? समरसता आणि सत्यता. म्हणजे त्याला हे कळालेलं आहे की ठीक आहे माझ्या अपेक्षा आहे, हे समजून घ्या. हा पॉइंट महत्वाचा आहे. ठीक आहे माझ्या अपेक्षा होत्या जीवनाकडनं, मला हे पाहिजे होतं, पण हे पाहिजे असताना सत्य काय आहे ते बघ ना भाऊ. नाही मला असं वाटलं होतं. अरे बाबा वाटण्याचा जमाना गेला आता. आता वाटत नाही कोणी, आता मिक्सर मधून काढतात. समरसता आणि सत्यता म्हणजे काय? जेव्हा तुम्हाला सत्य काय आहे ते कळतं त्यावेळेला, नीट ऐका मी जे बोलतोय ते नीट ऐका, जेव्हा तुम्हाला सत्य काय आहे ते कळतं तेव्हा तुम्ही जे घडतंय त्याच्यात समरूप होऊन जातात, त्याच्यासारखं तुम्ही बनून जातात. आणि जेव्हा समरूपता येते तेव्हा तुम्ही एकरूप होऊन एकतानता म्हणजे त्याच्या गाण्यात तुमचे सूर मिसळतात, जीवनाच्या गाण्यात तुमचे सूर मिसळतात आणि तक्रार न करता जीवन गाणं गात राहतात. फॉर एक्झाम्पल आता हे समजून सांगतो. हे समजून सांगतो मी तुम्हाला. कृष्णाच्या मंदिरात गेलो मी एकदा आणि भगवान श्रीकृष्ण नेहमीप्रमाणे आपली बासरी आणि चेहऱ्यावरती मोठे ई. आता ते चेहऱ्याकडे पाहिलं 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 पाहिलं, शेवटी मला राहवलं नाही आणि मी त्या कृष्णाला म्हटलं, कृष्ण तू काही झालं तर हसतच का बरं राहतो? तू काहीही झालं तरी सुद्धा हसत का राहतो ते मला सांग. कृष्ण म्हणाला मी तुझ्यावरती हसतोय. म्हटलं माझ्यावर काय हसायचं? म्हणजे मला तुझं हसू येतं. म्हणजे का बरं? म्हणजे तू, कृष्णाने काय सांगितलं आहे का, तू मला हे पाहिजे आहे अशा किती जरी अपेक्षा ठेवल्या तरी तुला तेच मिळतं जे मला तुला द्यायचं असतं आणि जेवढं मला तुला द्यायचं असतं. मग तुझा जो काही न मिळाल्याच्या नंतर तुझे आकाळ तांडव करतो, तुझे रडत राहतो, तुझे स्वतःला त्रास करून घेतो ना, त्याच्यावरती मी हसत राहतो. म्हणून तुझं हसू येतं मला की तुला जरी खूप साऱ्या गोष्टी पाहिजे असतील तरी तुला तेवढ्याच गोष्टी मिळतील जेवढ्या मला तुला द्यायचंय. मग म्हटलं देवा
कृष्णा. मग असंच जर असल तर कर्म करायचंच कशावरती? कशासाठी कर्म करायचं? जे तुला द्यायचं, नीट ऐका बरं का, जे तुला द्यायचं तेच जर मला मिळणार असेल तर मग कर्म करायचंच कशासाठी? मग काय फायदा कर्म करून? आणि असं ज्या वेळेला मी म्हटलं त्यावेळेला कृष्ण हसायला लागला आणि मला म्हणाला, अरे येड्या, तुला काय द्यायचं हे तुझ्या कर्मावरतून तर मी ठरवतो. तुझं कर्म करणं तुला सोडून काही मिळणार नाहीये. पण तू एक काम कर, तुझं कर्म करताना, तुझं जीवन जगताना, तुझ्या अपेक्षा ठेवताना तू सुद्धा माझ्या चेहऱ्यावरती जसं स्माईल आहे ना तसं स्माईल ठेव, तसा हसत राहा, हसता हसता काम कर. तुझ्या अपेक्षा ठेवू नको मी म्हणत नाहीये, पण त्यापेक्षा पूर्ण झाल्याच पाहिजे ही अपेक्षा तू ठेवू नको. तुझं कर्म करत राहा आणि तुझ्या कर्मानुसार, तुझ्या पात्रतेनुसार तुला जे पाहिजे ते मी तुला देईल, त्याचा तू स्वीकार कर. समजतंय? आणि मग ज्याला हे कळालं ते कर्म किती आनंदातून करे. तो शिक्षक असेल तर त्या पोरांना माझे लेकर आहेत म्हणून तो शिकवेल. तो दुकानदार असेल तर येणारी गिरायकात मध्ये देव बघेल. ती घरकाम करणारी गृहिणी असेल तर माझ्या घरच्या लोकांना प्रसाद द्यायचा आहे म्हणून आनंदाने तयार करेल. तो आत्ता माझं बोलणं ऐकणारा साधक असेल तर माऊलींकडनं मला ज्ञानामृत मिळतंय म्हणून दोन्ही हात असे घेऊन तो आनंदाने ऐकून त्याला आनंद मिळेल. तो माझ्यासारखा बोलणारा एखादा व्यक्ती असेल तर माझं बोलणं ऐकण्यासाठी जे साधक माझ्यासाठी आहे, मग मी जे बोलतोय ते अनुभवातून बोलायला पाहिजे ही जाणीव ठेवणारा एखादा व्यक्ती असेल आणि ही सत्यता कळाली तर समरूपता येते. समरूपतेतून एकतानता आणि एकरूपता येते. मग काही जरी घडलं ना, नीट ऐका, मग काही जरी घडलं तर तक्रार राहत नाही. दुःख का बरं घडलं? मग तुम्ही काय म्हणता, अरे छोडो ना यार, यही तो जीवन है. ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. थोड़े गम है, थोड़ी खुशियाँ, थोड़े गम है, थोड़ी खुशियाँ, यही है, यही है, यही है छाँव धूप, ये जीवन है. किती सुंदर आहे ना. मला तर हे जे मी सांगतो हे सांगतानाच बोलतानाच आनंद अश्रू येत आहेत. किती सुंदर जीवन आहे. आणि असं जीवन जगलं तर काय डिप्रेशन आणि का आत्महत्या होईल? तुम्हाला प्रत्येक पावलोपावली त्या गुरुतत्वाचा आशीर्वाद मिळेल. कसं काय मला माहिती नाही, पण मला अनुभूती येत राहतात. माझ्या लहानपणापासून घरात लायब्ररी होती, तिथून वाचन सुरू झालं. मी 16 वर्षाचा होतो 1994 मध्ये, तेव्हा SSY चा क्लास केला. तिथून अनुभव यायला लागले. मग 2002 मध्ये आपलं ज्ञानयोगाचं शिबिर सुरू झालं. त्या ज्ञानयोगाच्या शिबिराच्या माध्यमातून जाणीव, अवेअरनेस, जागृती हे आपोआप यायला लागलं. मग तुम्ही सगळेजण लाखो लोक भेटत गेले आणि माझ्या समोरचे लाखो साधक म्हणजे लाखो आरसे, त्याच्यातून प्रत्येक क्षणात मी काय करतोय, मी काय बोलतोय, मी कसं वागतोय, मी कसं जीवन जगतोय हे मी मला बघायला शिकलो. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे अण्णांचा आशीर्वाद होता, वडिलांचा, आईबाबांचा आशीर्वाद होता. आणि मला तर पावलोपावली जाणवतं.
काय जाणवत? कुठं ना कुठं काहीतरी बस त्या ऊर्जेशी, त्या परमेश्वराशी मी जोडलेले. आणि माझे साधक म्हणजे कोण? की मी जो परमेश्वराशी जोडलेलो आहे ना, मी फक्त मधला दुवा आहे. या माझ्या साधकांचं बोट पकडायचं, कुणी ऐकत नसेल तर त्याला ओढून घ्यायचं. कशासाठी? माझ्याजवळ ठेवण्यासाठी नाही, हळूच त्याला घ्यायचं आणि त्या परमेश्वराजवळ त्याला नेऊन सोडून द्यायचं. प्रत्येकाच्या हृदयातला परमात्मा त्यांनी पाहायला पाहिजे, ही माझी तळमळ आहे. या जगातला प्रत्येक व्यक्ती निर्व्यसनी व्हायला पाहिजे, ही माझी तळमळ आहे. या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला संकटात सामर्थ्य, संकटाला सामोरं जाण्याचं सामर्थ्य यायला पाहिजे, ही माझी तळमळ आहे. आपला आणि दुसरा असा विचार न करता प्रत्येक व्यक्ती ही माझी आहे, हा भाव, हा एकत्वाचा भाव प्रत्येकाच्या हृदयात यायला पाहिजे, ही माझी तळमळ आहे. आणि मी ते करतो, मी ते वागतो, तसं बोलतो. म्हणून ते साधकांना कदाचित भावत असेल. माझा विश्वास आहे, अगदी कुणी मला पहिल्यांदाच ऐकतंय आणि माझा द्वेष करणारा जरी व्यक्ती असेल, तो ज्या वेळेला माझ्या समोर येतो, अगदी शिव्या देत जरी आलेला असेल, तर तो माझ्या प्रेमात पडतो. का? कारण मी त्याच्यावर तेवढा प्रेमाचा वर्षाव करतो. मला कधीच असं वाटत नाही की हा माझा आहे ना दुसऱ्याचा आहे. परवा आपले सूर्यभान गुरुजी आले घरी आणि ते समीहा सानविकाला विचारायला लागले, तुमची जात कोणती? मला माझ्या मुलींचा एवढा अभिमान वाटला, माझ्या आईवडिलांनी दिलेल्या शिकवण्याचा एवढा अभिमान वाटला की त्यांनी विचारलं, माझी मुलगी काही छोटी नाही, आता 12 वर्षाची, तिने विचारलं, हे दादा जात म्हणजे काय? आज लहान लहान लेकराला शिकवता जातीचा अभिमान ठेवा. माझ्यासाठी एकच जाती, माणुसकी ही जात, माणुसकी हा धर्म. आणि माझ्या घरात ते वातावरण मी निर्माण करू शकलो की ना जातीचं सर्टिफिकेट आहे, ना कधी काढणार आहे, ना लेकरांना जात काय ते माहिती नाही, बस सगळे आपलेच आहेत. हे कोणाकडनं शिकलो? अण्णांकडनं, वडिलांकडनं. आज त्यांना जाऊन आता 7 तारखेला परवाच्या दिवशी 3 वर्ष होतील, पण मला कंटिन्यू असं जाणवतं की ते माझ्या सोबत आहे. अगदी काल रात्री बघा, काही काही स्वप्न सुद्धा असे सूचक असतात. काल रात्री अण्णा स्वप्नामध्ये आले माझ्या, आणि स्वप्न पडलं अण्णांचं. तर खूप सारे लोक असे होते, काय स्वप्न पडलं ते सांगतो. आणि त्या खूप साऱ्या लोकांमध्ये ते सगळे लोक एका पहाडावरती जात होते, एका देवाकडे जात होते, यात्रेकडे जात होते, यात्रेत जात होते. असं बर्फाचा पहाड होता आणि सगळे तिकडं त्या देवाकडे निघालेले होते आणि आम्ही राहिलो पाठीमागे. मी असं ते स्पष्ट असं घडतंय असं त्या स्वप्नात मला जाणवत होतं बरं का, की हे होतंय आत्ता. सकाळी 4 वाजता अण्णा आले, आपली टोपी, ते जॅकेट घातलेलं, मफलर गुंडाळलेली, ठेवला माझ्या खांद्यावरती हात, आणि माझ्याकडे सायकल होती. सायकल, लोकांकडे गाड्या, लोकांकडे ते घोड्यावरती काही जात होते, आणि त्या पहाडावरती जाण्यासाठी माझ्याकडे सायकल होती. अण्णांनी ठेवला खांद्यावरती हात. आणि काय झालं ज्ञानेश्वर? म्हटलं सगळे लोक पुढे गेले, जायचंय तिकडे मला पण देवाचं दर्शन घ्यायला. ते म्हणे चल मी तुझ्या सोबत आहे. मी स्वप्न सांगतो बरं का, चल मी तुझ्या सोबत आहे. म्हटलं तुम्ही? म्हणजे तुझ्या पाठीमागे बसतो मी, तू पॅन्डल मार. आणि अण्णा बसले सायकलवरती पाठीमागे, पाठीवरती हात ठेवून. मी आपला सायकल चालवायला लागलो आणि त्या देवाकडच्या प्रवासाकडे सुरुवात केली. मग चढ आला तर मी खाली उतरलो, अण्णा पण खाली उतरले. आणि अण्णांनी सांगितलं की तू चालत राहा, तू चालत राहा, तू चालत राहा, हा देवाकडचा प्रवास कधीच न संपणार आहे, तू चालत राहा, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. आणि माझे डोळे उघडले, बघितलं 4 वाजलेले होते. काय म्हणणार तुम्ही याला? स्वप्न? स्वप्न म्हणणार की आशीर्वाद म्हणणार?
ती जी ऊर्जा आहे ना अण्णांची, ती पॉझिटिव्हिटी, ती सकारात्मकता. का कालच का स्वप्न पडलं? आणि ज्ञानयोगाचा साधक मी सगळेच जण अशा अवस्थेला आता गेलेले आहेत. चांगलं घडो वाईट घडो, ठीक आहे यार, उसमें क्या है, हेच तर जीवन आहे, हे जीवन आहे. आता प्रकाश आहे हे तुम्हाला का कळालं? कारण रात्री अंधार होता. दिवस आहे का कळतंय? कारण रात्र होती. मग नुसताच दिवस पाहिजे, नुसताच प्रकाश पाहिजे नाही चालणार ना. तसंच जीवनातलं दुःख आहे, तसंच जीवनातला आनंद आहे. ये न सोचो इसमें अपनी हार है कि जीत है, ये न सोचो इसमें अपनी हार है कि जीत है, उसे अपना लो जो भी जीवन की रीत है, उसे अपना लो जो भी जीवन की रीत है, ये जिद छोड़ो यूं ना तोड़ो, हर पल एक दर्पण है, ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप, थोड़े गम है, थोड़ी खुशियाँ, यही है, यही है, यही है छावधू. हा एक एक शब्द या गाण्यातला जो आहे ना, हा सत्संगच आहे. किती सुंदर सांगितलं बघा ना. ये ना सोचो इसमें अपनी हार है की जीत है. आपले सगळे प्रॉब्लेम इथेच आहे. हा जो आपला अहंकार आहे ना, याच्या आपल्या समजुती आहेत ना, मनासारखं घडलं आणि इतरांपेक्षा थोडे पैसे जास्त आले, गर्व चढतो, हार, यस मी जिंकलो, मी जिंकलो. पण जो जिंकतो ना, तो कधी ना कधीतरी हरत असतो. जो जिंकतो तो कधी ना कधी हरत असतो. ज्याला हरायचंय नाहीये आणि ज्याला जिंकायचं नाहीये, ज्याला जिंकायचंच नाही त्याला कोण हरवणार? कोण हरवणार त्याला? जगत जेता सिकंदर ज्या वेळेला भारतात आला, त्यावेळेला त्याला कोणीतरी सांगितलं होतं की भारतात एक डायोजिनिस नावाचा फकीर आहे, त्या फकीराला तू भेट, तो मस्त आहे, त्याच्या एवढं समाधानी या जगात कोणीच नाहीये. आणि तुला जर खरंच की मिळवायचं असेल, तू जग जिंकलं, पण त्या फकीराला जर तू भेटला तर समाधानी होशील. सिकंदर आला फकीराकडे. आणि त्या फकीराला पडलेला होता मस्त नग्न, कपडे न घालता, आनंदात त्याच्या. सिकंदरनी सांगितलं, डोळे बंद करून त्या पडलेल्या त्या फकीराला आवाज दिला, डायोजिनिसला आवाज दिला आणि सांगितलं, ए बाबा डोळे उघड, मी जगत जेता सिकंदर आलेलो आहे, बोल तुला काय पाहिजे. त्या फकीराने डोळे उघडले, हसायला लागला, म्हणे जगत जेता, मला तर तू पागल वाटतो म्हणे, पागल. म्हणे मी पागल? मला कोणी बोलण्याची हिंमत केलेली नाही, मी जग जिंकलेलं आहे. डायोजिनिस म्हणतो, अरे जगाला जिंकण्याच्या अगोदर स्वतःला जिंकलंय का? तुला एवढं सगळं जग जिंकलं तरी सुद्धा अजून जिंकायचंच आहे. ते जिंकण्याकरता तू लाखो लोकांना मारतो. मला काही जिंकायचंच नाहीये, मी तर सगळं अर्पण केलेलं आहे परमेश्वराला. त्या फकीराकडे बघूनच, त्याचं तेज बघून, त्याचा आनंद बघून, त्याच्या चेहऱ्यावरचा भाव बघून सिकंदरला वाटतं की नाही, इसमें कुछ तो है. तरी सुद्धा तो अहंकार कुठे त्याला नतमस्तक होऊ देतो. तरी सुद्धा त्या अहंकाराने विचारलं, त्या अहंकारातून त्या सिकंदरने विचारलं, तुला काय पाहिजे सांग, मी देतो.
डायोजनीस हसत म्हणाला, तुला जर काही द्यायचं असेल तर एक काम कर, बाजूला सरक, तो जो सूर्यप्रकाश पडतोय ना माझ्या चेहऱ्यावरती तेवढा पडू दे, तुझ्याकडनं काही नकोय मला. सिकंदर नतमस्तक झाला, हात जोडले, म्हणे देवा मला तुमच्यासारखं बनायचंय, मला पण तुमच्या एवढं समाधानी राहायचंय, प्लीज मला बनवा ना. डायोजनीस म्हणाला, खरंच तुला समाधानी बनायचं? म्हणे हो. मग सगळं आत्ता सोड आणि ये माझ्यासोबत, माझ्यासारखं राहा. बोलणं सोपं आहे हो. डायोजनीस म्हणाला, सगळं सोड आणि ये, तुला समाधानात राहायचंय तर तुला समाधान देतो. पण तो लगाव, ती आसक्ती, ती नंबर 1 बनण्याची त्या शर्यतीत असलेलं ती आसक्ती, ते कुठे सोडता आलं? सिकंदर म्हणाला, मी येईल तुमच्याकडे, पण आता अजून थोडंसं जिंकायचं राहिलेलं त्याच्यानंतर. डायोजनीस हसला, आता नाही तर कधीच नाही. खूप असे सिकंदर आहेत ना मला भेटतात, खूप प्रॉब्लेम मध्ये असतात बरं का. डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, सगळे रोग झालेले आहेत, मानसिक ताणतणाव आहे, टेन्शन आहे, चिडचिड आहे. ज्ञान तर फार आहे बरं का त्यांना, हजारो मोटिवेशनल लेक्चर ऐकलेले असतात, पण मन शांत नसतं. इतरांना शिकवत असतात आनंदी राहा, पण आतून उद्ध्वस्त झालेले. आणि मी त्यांना सांगतो, ये चैतन्यवनामध्ये, चल ये चैतन्यवनात, बन माझ्यासारखा, हो लहान. ना कोणाला जिंकायचंय, ना कोणी ऐकलं काय, नाही ऐकलं काय, कोणी शिवे दिल्या काय, आणि कोणी चांगलं बोललं काय, काही फरक पडत नाही. चल मी जगतोय असं, चल तू पण. काय म्हणतात ते सिकंदर, नाही सुट्ट्या नाही हो माऊलीजी, काय करावं? आम्हाला यायची तर फार इच्छा बरं का माऊली, पण सुट्ट्या नाही ना, सुट्ट्या. वेळ मिळाला तर नक्की येऊ. त्यांना दुर्दैवाने हे कळत नाही की आपलं चैतन्यवनातलं हे जे शिबिर आहे, हे शिबिर नाहीये, हे वेळ मिळाला तर करण्याचं शिबिर नाहीये, हे क्वालिटी टाइम देऊन, वेळ काढून अनुभव घेण्याचं शिबिर आहे. जितकं जास्त बिझी तितक्या मुद्दामून वेळ काढून यायला पाहिजे. का बरं? तो वेळ वापरायचा कसा, तो वेळ दिलेला त्या वेळामध्ये जगायचं कसं, हे शिबिर आहे. आणि ते जे आता वेळ काढत नाही ना, हे लोक दवाखान्यात 10-10 दिवस पडून राहतात, तिथं त्यांना वेळ मिळतो. इथंही काही आहेत महाभाग, सत्संगात येतात जातात, काय त्यांना घाई काही कळत नाही. 1 तास 1.5 तास बसून ऐकावं ना शांत, नाही. आणि ही जी घाई आहे ना, ते घाईतच निघून जात. आता शेवटी चांगलाही मरतो, वाईटही मरतो. नेमकं सिकंदर आणि डायोजनीस एकाच दिवशी मेले. आणि स्वर्गाच्या वाटेवरती जात असताना तो सिकंदर तुच्छतेने डायोजनीसकडे बघतो, लक्षपूर्वक आहे का, तुच्छतेने डायोजनीसकडे बघतो, त्या फकीराकडे बघतो, म्हणतो, बघ, एक सम्राट आणि एक फकीर, एक भिकारी, दोघं सोबत चाललेले आहेत म्हणे. डायोजनीस अजून मोठ्याने हसतो आणि म्हणतो, मी सुद्धा तेच सांगतोय की एक सम्राट आणि एक फकीर, एक भिकारी, हे सोबत चाललेले आहेत. पुन्हा अहंकार, मेलं तरी, सुंभ जळालं तरी पीळ उरतो ना, मेलं तरी. सिकंदर त्याला म्हणतो, तू मला भिकारी म्हणाला कस काय? डायोजनीस म्हणतो, नीट विचार कर, तुझ्याकडे जे होतं ते खूप काही तू गमावलं आणि मग मेला. माझ्याकडे गमावण्यासारखं काही नव्हतंच, माझ्याकडे गमावण्यासाठी काही नव्हतंच, माझ्याकडे हरण्यासाठी काही नव्हतंच. मी फक्त प्रत्यक्ष जगत फक्त एक क्षण जगत देवाचं नाव घेत जगलेलो आहे. कोण श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, कोण भिकारी, कोण राजा आहे. बघ, मी आयुष्यभर राजा राहिलो आणि आताही राजाच. हे कशासाठी सांगितलं मी? ये ना सोचो इसमें अपनी हार है की जीत है. हे चांगलं का वाईट विचार नका करू. आत्ता जे वाईट घडते तुमच्या आयुष्यात, असं का घडलं, प्रश्न विचारायचा नाही. अहंकार असेल आणि अपेक्षा असतील तर प्रश्न विचारतात, मग काय करायचं? उसे अपना लो जो भी जीवन की रीत है. अरे जीवनाची रीत रे बाबा.
ये जिद छोड़ो यूं ना तोड़ो, हर पल एक दर्पण है, ये जीवन है. प्रत्येक क्षण हा आरसा आहे. हर पल एक दर्पण. कुठला आरसा? की देवाने दिलेला प्रत्येक क्षण तू भरभरून जगलाय की नाही जगलाय त्याचा आरसा. पुढचं गाणं तर एवढं सुंदर आहे, शेवटचं कडवं. धन से ना दुनिया से, लक्षपूर्वक आहे का? धन से न दुनिया से, घर से न द्वार से, धन से न दुनिया से, घर से न द्वार से, सांसों की डोर बंधी है प्रीतम के प्यार से. दुनिया छूटे पर ना टूटे, ये कैसा बंधन है, ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. काय सुंदर शब्द आहेत बघा. धन से ना दुनिया से, घर से ना द्वार से, सांसों की डोर बंधी है प्रीतम के प्यार से. अनुभवा अनुभवा, नुसतं ऐकू नका. घर गाडी बंगला पैसा हे कमवायचं नाही का? कमवायचं, पण त्याने अनुभव येत नाही रे बाबा, त्याने जीवन मिळत नाही. सांसों की डोर बंधी है प्रीतम के प्यार से. आणि कसं आहे ते प्रेम? दुनिया छूटे पर ना टूटे, ये कैसा बंधन है. हे शरीर जाईल, हे पद जाईल, हे घर जाईल, पर उसका और मेरा रिश्ता. किती सुंदर आहे ना. म्हणून गुरु जीवनाला अर्थ प्राप्त करून देतो. आणि त्यासाठी काय पाहिजे? खरंच जर जीवनाचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे तर 4 गोष्टी लक्षात ठेवा, 4 शब्द लक्षात ठेवा. कुठले कुठले? अर्थ जर समजून घ्यायचा असेल, स्वार्थ, निस्वार्थ, पार्थ आणि सार्थ. काय काय? स्वार्थ, निस्वार्थ, पार्थ आणि सार्थ. जीवनाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर मनातला आपला सगळा स्वार्थ सोडून निस्वार्थपणे शरण जा त्या ऊर्जेला, म्हणजेच पार्थ बना. पार्थ म्हणजे अर्जुन. लाखो सैनिकांमध्ये कृष्णात परमात्मा आहे हे कुणालाच कळालं नाही, पण अर्जुनाला कळालं. आपल्यासारखाच माणूस, आपल्यासारखाच बोलणारा, आपल्यासारखाच हसणारा, रडणारा, पण याच्यात काहीतरी आहे, जाणीव आहे, जागरूकता आहे. त्यांनी साथ नाही सोडली, तो पार्थ बनला. अर्जुन म्हणजे काय? अर्जुन म्हणजे समर्पण. अर्जुन म्हणजे जरी शंका आहे तरी साथ न सोडणं. अर्जुन म्हणजे माणसात देवपण पाहणं. अर्जुन म्हणजे प्रश्न विचारत त्या गुरुला भांडावून सोडणं, पण गुरु समोर सतत नतमस्तक राहणं. अर्जुन म्हणजे आपल्या सगळ्या शंका गुरुच्या चरणाशी सोडणं. अर्जुन म्हणजे मी काहीच नाही देवा, मला काही कळत नाही. शंका तो खूप 18 अध्याय घेतले, पण तूच माझ्या जीवनाचा मालक आहे, तूच माझा सारथी आहे. मी माझा डोकं लावणार नाही. मी किती श्रेष्ठ धनुर्धर ते मी बघणार नाही. मी धनुर्धर आहे श्रेष्ठ, पण बाण कुठं लावायचा, कसा लावायचा, कुणावर लावायचा हे सांगणारा
तू आहेस. ज्या क्षणाला कृष्णाला अर्जुनाने सारथी बनवलं, ज्या क्षणाला अर्जुनाचा सारथी कृष्ण बनला, त्या क्षणाला युद्ध अर्जुन जिंकणार हे ठरलेलं होतं. पण कधी ना त्या अर्जुनाला कृष्णाला आपल्यासोबत ठेवण्यात स्वार्थ होता, तो निस्वार्थ होता. त्याने हे बघितलं नाही दुर्योधनासारखं की सैनिक एवढे आणि हा कृष्ण लढणार पण नाहीये. कृष्णाने काय सांगितलं होतं, एवढे सैनिक, माझी सेना तू घेऊन टाक. तुझा माझी सेना पाहिजे कमी पाहिजे आणि मी पाहिजे तर मी लढणार नाहीये. दुर्योधनाकडे स्वार्थ होता. त्यांनी काय केलं, जे समोर दिसतं ते बघितलं की एवढी सेना, नारायणी सेना, ती घेऊ, हे तर लढणारही नाही. पण अर्जुनाला माहिती होतं की या सेनेला लढवणाऱ्या, या सेनेला शक्ती देणारा, करता धरता सगळा कोण आहे, तो आहे. अर्जुन म्हणजे कोण, जाणीव. आणि ज्या क्षणाला तुम्ही अर्जुन बनता, तुम्ही पार्थ बनतात, त्यावेळेला तुमचं जीवन सार्थ होतं. तुमचं जीवन सार्थ होतं. का? कारण प्रत्येक गोष्टीतला मतितार्थ तुम्हाला कळतो. नीट आहे का? प्रत्येक गोष्टीतला मतितार्थ कळतो. प्रत्येक संकटातला गर्भितार्थ तुम्हाला कळतो. प्रत्येक गोष्टीतला मतितार्थ, संकटातला गर्भित अर्थ. आणि हे जर कळालं तर मग तुमचा चरितार्थ चांगला चालतो आणि त्या चरितार्थ चांगला चालण्यातूनच तुम्ही परमार्थ साधता. हे 8 शब्द नेहमी लक्षात ठेवा. स्वार्थ, निस्वार्थ, पार्थ आणि सार्थ. त्याच्यानंतर गोष्टीतला मतितार्थ, संकटातला गर्भितार्थ हे कळालं तर चरितार्थ चालतो आणि चरितार्थातून परमार्थ घडतो. कुठे जायची गरज नाही, काही करण्याची गरज नाही. बस मध्ये मध्ये बूस्ट इंजेक्शन म्हणून बस वनात येत राहा, हे सत्संग ऐकत राहा, सहपरिवार पुन्हा 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 ऐकत राहा. ज्ञानयोगाशी जोडलेलं राहा. माऊलीशी नाही, ज्ञानयोगाशी जोडलेलं राहा. समजतंय? एकरूपता, एकतांता, समरूपता आणि सत्यता. आणि हे सगळं अनुभवण्यासाठी निरागसता पाहिजे. निस्सीमता आणि निरागसता. निरागसता म्हणजे लोकांचं असं आहे, जितकं ज्ञान मिळतं ना तितकं ते कोरडे होऊन जातात, दगड बनतात. एखादं ध्यान करायला सांगितलं, माझा साधक काय करेल, ते ध्यानाचा अनुभव घेईल. ज्ञानी माणूस काय करेल, अच्छा हे आमचं ध्यान आहे का तुमचं ध्यान आहे ना, लिमिटेड. आणि मी पहिल्यांदाच काय सांगितलं, गाणं म्हणताना जो गाणं बनतो तो गुरु. काल मी एक गाणं टाकलं होतं बघा फेसबुकवरती, हमें तेरे पाँव के निशा मिल गए. आता मी ते गाणं टाकलं, मी माझा अनुभव टाकला, तर खूप सारे साधकांनी मन शांत झालं माऊली, खूप छान वाटलं माऊली, खूप मस्त वाटलं माऊली, जे माझ्यासारखे वेडे आहेत ना त्यांनी. पण काही साधक त्याचा आनंद घ्यायचा दिला सोडून. एकाने काय कॉमेंट केली, माऊलीजी हे ते नरम गरम पिक्चर जो आहे ना त्याच्यातलं गाणं आहे. दुसऱ्याने काय सांगितलं, हे जे हनुमान टेकडीवरचे फोटोज म्हणे. अरे देवा, गाणं चालू आहे, त्यात गाणं बन ना, पण तुम्हाला माहिती दाखवायची असते ना. म्हणजे त्यांनी गाण्याचा आनंदच घेतला नाही. ते कुठला फोटो आहे त्याच्यात अडकले, ते कोणत्या सिनेमातलं नरम गरम या सिनेमातलं गाणं ते त्याच्यात अडकले. पाव की निशा मिल गए म्हणे. अरे तू त्या निशांकडे बघतो कुठं, तू बघतोय तुझ्या ज्ञानाकडे. याच्यासाठी आहे ना निरागसता पाहिजे. निरागस. माझा ज्ञानयोगाचा साधक निरागस पाहिजे, प्रत्येकाचा नतमस्तक होणार पाहिजे. माझा ज्ञानयोगाचा साधक प्रत्येकात देवाला बघणार पाहिजे. माझा ज्ञानयोगाचा साधक माझं तुझं करणारा नाही पाहिजे. माझा ज्ञानयोगाचा साधक सगळे शिबिर करू शकणारा, सगळ्यांकडनं ज्ञान घेऊ शकणारा, सगळ्यांमध्ये परमात्मा बघणारा पाहिजे. आणि याच्यासाठी निरागसता आणि निस्सीमता म्हणजे काय, निस्सीम प्रेम, निस्सीम
कुठेच त्याला असीम आहे, ज्याला कुठली सीमाच नाहीये, बस असं प्रेम जो करत राहतो. आणि हे सगळं कधी होईल? म्हणजे हे मी तुम्हाला सांगितलं, एकरूपता, एकतांता, निरागसता, निस्सीमता, समरसता, सत्यता, हे सगळं कधी होईल? त्यासाठी दोन गोष्टी पाहिजे. जागरूकता, जागरूकता पाहिजे. आणि ती जागरूकता, नीट आहे का, मी सांगितलं दोन गोष्टी, ती जागरूकता कुठे? तर जन्मतः तुमच्याकडे. जागरूकता जन्मतः तुमच्याकडे गुरुचं काम तुम्हाला दाखवून देणं की तूच तो आहेस.